नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण आज जमिनीचे आरोग्य तपासणीनुसार खत व्यवस्थापन करतोय. तर या आरोग्य तपासणी करत असताना आपल्याला सॅम्पल घेणं महत्वाचं आहे. सॅम्पल घेत असताना आपण ज्या पारंपरिक पद्धतीने सॅम्पल घेतो म्हणजे समान मजदुराच्या ठिकाणाहून एक 4 ते 5 ठिकाणचा नमुना आपण घेत असताना व्ही आकाराचा खड्डा घेतो. व्ही आकाराच्या खड्ड्यातली आपण माती, एक साइडची माती आपण नमुन्यासाठी घेत असतो. पण ज्यावेळेस आपण 3 पिकं घेणार आहे, टोमॅटो, कांदा असेल, भाजीपाला असतील किंवा बहुवार्षिक पिकं आहेत. तर या पिकामध्ये आपण साधारणपणे ऊस असन, केळी असन, तर याचं व्यवस्थापन करत असताना खत व्यवस्थापन करणं किंवा माती नमुना घेणं आणि फळबागा करत असताना नमुना घेणं यामध्ये फरक असणं गरजेचं आहे किंवा असतो. ज्यावेळेस आपण भाजीपाला पिकं घेतो म्हणजे साधारणपणे हे 3 ते 4 महिन्याचं पीक असतं. 100-120 दिवसामध्ये हे पीक निघून जातं आणि या पिकाला खत व्यवस्थापनाचा पिरियड हा साधारणपणे आपल्याला 50-60 दिवसापर्यंतचा असतो. आणि या पिकांचं खत व्यवस्थापन करताना किंवा नमुना घेताना आपण काळजी घेणं गरजेचं आहे. या पिकांचं आपल्याला जर सॅम्पल घ्यायचा असेल, नमुना घ्यायचा असेल, तर आपल्या पारंपरिक पद्धतीनुसारच जमिनीच्या प्रतवारीनुसार किंवा समान मजदुराच्या ठिकाणाहून आपण झिगझॅग किंवा रँडमाइज पद्धतीनं 4 ते 5 ठिकाणचा नमुना परीक्षणासाठी घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला हे 3 पिकं घ्यायची आहेत, तर या 3 पिकामध्ये आपण खत व्यवस्थापन करताना आपल्याला या 3 पिकांच्या मुळांची जी खाली वाढ होत असते किंवा अन्नद्रव्य ग्रहण करण्याची जी क्षमता आहे, त्या क्षमतेच्या नुसारच आपण जमिनीतून नमुना घेणं गरजेचं आहे. नमुना घेत असताना आपण व्ही आकाराचा खड्डा घेतोयच आहे. पण ज्यावेळेस आपल्याला हे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप घ्यायचे आहेत, तर आपल्याला ह्या क्रॉपसाठी आपण साधारणपणे 1 फुटापर्यंतचा नमुना घेणं गरजेचं राहील. नमुना घेत असताना आपल्याला रँडमाइज पद्धतीने घ्यायचा आहे. घेत असताना ज्या ठिकाणी आपण पूर्वीचं खत साचवलेलं आहे किंवा मोठं झाड असेल त्या झाडाखालचा घ्यायचा नाही, बांधावरचा घ्यायचा नाही आणि पाणथळ जमीन असेल तर त्या ठिकाणचा घ्यायचा नाही. साधारणपणे या तिमाही पिकांसाठी आपल्याला 1 फुटाच्या खोलीवरचा सॅम्पल घेणं गरजेचं राहील. ज्यावेळेस आपल्याला सॅम्पल आपण घेतोय, त्यावेळेस आपण हा 5 ते 6 ठिकाणचा घेतल्यानंतर तो पूर्णपणे एकत्र मिक्स करून घ्या आणि नंतर तो प्रयोगशाळेकडे पाठवायचा आहे. प्रयोगशाळेकडे पाठवताना मातीचा नमुना हा सुकलेला असलं गरजेचं फार महत्वाचं असतं. त्यानंतर जर आपण बहुवार्षिक पिकांचा विचार जर केला, तर त्यामध्ये केळी आहे, ऊस आहे. तर ह्या पिकांच्या दृष्टीने आपण खत व्यवस्थापन करायचं असेल, तर एक साधारणपणे आपण आपल्या पारंपरिक पद्धतीनुसारच नमुना घ्या. फक्त त्या खोली आपल्याला ही 1.5 फुटापर्यंत म्हणजे साधारणपणे 45 ते 50 सेंटीमीटर पर्यंत खोल जाणं किंवा खोल नमुना घेणं गरजेचं राहील. 5 ते 7 ठिकाणचा नमुना एकत्र घ्या आणि तो आपण परीक्षणासाठी आपण प्रयोगशाळेकडे पाठवायचा आहे. त्यानंतर झालं आपल्याला फळबाग करायची आहे. आता फळबाग करणं आणि फळबागेची जागा निवड करणं हा एक फार महत्वाचा मुद्दा असतो. जर आपण साइट सिलेक्शन जर चुकलं, तर निश्चितच आपल्याला फळबाग करताना तोटा होऊ शकतो. कारण की जर ज्यावेळेस आपल्याला फळ धारण क्षमता झाडाची उत्पन्न झालेली असते, साधारणपणे 4 ते 5 वर्ष निघून गेलेले असतात आणि त्यानंतर जर फळझाड किंवा फळझाड सुकायला सुरुवात झाली, तर निश्चितच आपली साइट सिलेक्शन हे चुकलेलं आहे, असं आपण निश्चित किंवा ग्राह्य धरत असतो. तर या फळबाग करत असताना आपल्याला जमिनीचं प्रोफाईल किंवा जमिनीचा उभा छेद घेणं गरजेचं असतं. कारण की आपल्या जमिनीचा प्रोफाईल किंवा जमिनीचा उभा छेद घेणं म्हणजे की जमिनीमध्ये असलेल्या विविध स्तरांचा अभ्यास करणं. ह्या विविध स्तरांचा अभ्यास करत असताना आपल्याला जाणवतं की आपल्या जमिनीची खोली किंवा मातीची लेवल ही साधारणपणे 50 सेंटीमीटर खोल आहे. काही ठिकाणी काळी जमीन जर असेल तर 150 सेंटीमीटर, 180 सेंटीमीटर पर्यंत सुद्धा ह्या जमिनी खोल असतात. पण काही भागाचा जर विचार जर केला, तर काही भागामध्ये 10 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटरलाच आपला मुरुम रॉक किंवा पॅरेंट रॉक आपल्याला आढळून येतो. तर या अशा जमिनीमध्ये आपण जर फळबाग जर घेतली, तर निश्चितच आपल्या झाडांची वाढ
आणि आपल्या उत्पादनावर निश्चितच परिणाम होत असतो. जर फळबाग जर करायची असेल तर साधारणपणे 60, 65, 70 सेंटीमीटर पर्यंत तरी आपल्याला चांगल्या प्रकारे माती असणं गरजेचं आहे. फर्स्ट लेयर, सेकंड लेयर हा चांगल्या पद्धतीनं असणं गरजेचं आहे. तर नमुना घेत असताना आपल्याला जमिनीचा उभा छेद घ्यायचा आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या स्तरांचा नमुना आपल्याला परीक्षणासाठी घ्यायचा आहे. पहिला स्तर असन तो चांगल्या मातीचा स्तर असतो. दुसरा स्तर मुरुम मिश्रित माती असते. त्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण पण आपल्याला आढळतं. चुनखडी पावडर स्वरूपात आहे का खड्याच्या स्वरूपात आहे, हे पण आपल्याला या निरीक्षणामध्ये आढळून घ्यायचं असतं किंवा आपल्याकडं असणाऱ्या चुनखडीचं प्रमाण किती प्रमाण आहे, तर यानुसार आपल्याला त्या जमिनीचं किंवा ज्या जमिनीचं पृथक्करण करायचं आहे, तर हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणं गरजेचं राहणार आहे. तर आपण ज्यावेळेस हा नमुना घेतलाय आपण भाजीपाला पिकांसाठी घेतलाय, बहुवार्षिक पिकांसाठी पण घेतलाय आणि फळबाग या पिकासाठी घेतलेला आहे. तर हे साधारणपणे आपल्याला हे रासायनिक किंवा माती परीक्षणानुसार आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. आलं लक्षात? आणि आपल्याला या व्यवस्थापनानुसार खत व्यवस्थापन करत असताना जमिनीचं आरोग्य हे आपण या सॅम्पल मधून बघणार आहोत. तर हा नमुना आपण चांगल्या प्रकारे पिशवीमध्ये भरवून प्रयोगशाळेकडे पाठवायचा आहे. प्रयोगशाळेकडे पाठवत असताना आपल्याला आपली पूर्ण माहिती या नमुन्यावर देणं गरजेचं राहणार आहे. तर आपण या माहिती भरून नमुना प्रयोगशाळेकडे दिला असं समजूयात आणि या प्रयोगशाळेमध्ये आपल्याला जमिनीचं रासायनिक पृथक्करण होत असतं. पण ज्यावेळेस आपल्याला जमीन आपली योग्य आहे की अयोग्य आहे, तर याच्यासाठी आपल्याला जर तिचं बारकाईने निरीक्षण जर करायचं असेल, तर शेतकरी बंधूंनो आपली नजर आणि आपली जिज्ञासा या ठिकाणी खूप महत्त्वाची असणार आहे. माती परीक्षणाचा रिपोर्ट आणि आपल्याला येणारी माहिती ही खूपच तुरळक प्रमाणात उपलब्ध असू शकते किंवा एखाद्याला मातीचा नमुना दिल्यानंतर येणाऱ्या प्रयोगशाळेचा अहवाल हा निश्चित वाचता आला पाहिजे. त्याच्यानुसार दिलेले रिकमेंडेशन हे अंमलात आणण्यासाठी येणारे जे प्रयत्न असतात, तर ते प्रयत्न चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. समजून घेणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस आपल्याला एक चांगल्या प्रकारे शेती करायची असेल, तर त्या जमिनीचे जे गुणधर्म आहेत, ते पूर्णपणे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही निरीक्षणं असतात. तर जी निरीक्षणं आहेत, तर त्या निरीक्षणाचा आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये चांगल्या प्रकारे शेतकरी समजून घेणार आहेत. शेतकरी हे ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण घेतच असतो. पण त्याचा अवलंब करत असताना किंवा त्याचा उपयोग होत असताना, जो आपण एक चांगल्या प्रकारे उपयोग करणार आहोत, तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर आपण सुरुवातीला माती परीक्षणानुसार कशाप्रकारे खत व्यवस्थापन करता येऊ शकतं? किंवा सध्या परिस्थितीमध्ये आपण काय करणं गरजेचं आहे, हे एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरामध्ये आपण समजून घेऊयात. म्हणजे काय, की आपल्याला जर कुठलंही जमीन आरोग्य कसं आहे, हे जर बघायचं असेल, तर त्याचे भौतिक गुणधर्म असणं माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रासायनिक गुणधर्म असणं माहीत गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर जे जैविक गुणधर्म आहेत, तर ते गुणधर्म आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. प्रयोगशाळेमध्ये आपल्याला जमिनीचं रासायनिक पृथक्करण करून भेटत असतं आणि जे भौतिक गुणधर्म असतात, तर ते आपण आपल्या डोळ्याच्या स्पर्शाच्या आणि आपल्या ओव्हरऑल ऑब्झर्वेशननुसार ठरवत असतो. तर भौतिक गुणधर्माचा जर आपण विचार जर केला, तर यामध्ये साधारणपणे जमिनीचा रंग असन, जमिनीचं फूल म्हणजे जमिनीचं स्ट्रक्चर असन, जमिनीचा पोत असन, जमिनीची म्हणजे स्ट्रक्चर असन, स्ट्रक्चर असन किंवा जमिनीचा कलर असन, रंग असन, तिचा पाणी धरून ठेवण्याची क्षमता असन किंवा तिचं तापमान असन किंवा तिची खोली असन, या गोष्टी आपण आपल्या डोळ्याच्या सहाय्याने किंवा स्पर्शाच्या सहाय्याने आपण ठरवू शकत असतो, की डोळ्याच्या सहाय्याने जर म्हटलं आपण, तर जमिनीचा चढ-उतार कसा आहे, जमिनीची खोली जास्त आहे, जमीन अ, समान लेव्हलची आहे किंवा चढ-उताराची आहे किंवा तिची लेव्हल कशी आहे, आपण डोळ्याच्या सहाय्याने ठरवू शकतो. स्पर्शाचा जर विचार केला, तर आपण जमीन ही चांगली चिकणमाती आहे
वाळू मिश्रित माती आहे की वाळूची माती आहे, हे आपण ठरवू शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपण मातीवर हात फिरवतो आणि आपल्या ची वळकुटी होते, त्याचप्रमाणे जर आपण माती घेतली, चिकण माती जर घेतली आणि तिची वळकुटी जर पूर्ण करायचा प्रयत्न केला, तर ती निश्चितच एक चांगल्या प्रकारची वळकुटी होत असते. त्याला आपण चिकण माती म्हणू शकतो. ज्यावेळेस ही वळकुटीवर आपल्याला रेषा-रेषा दिसतील, त्यावेळेस आपण समजायचंय, की वाळू मिश्रित माती आहे. आणि ज्यावेळेस आपण माती आपल्या या 2 बोटामध्ये घेऊन जर ती बोटावर पसरली, तर आपण निश्चितच समजायचं आहे, की या मातीमध्ये निश्चितच वाळूचं प्रमाण जास्त आहे. नंतर दुसरा गुणधर्म असतो, की जमिनीचा कलर आहे. काळी कलर आहे, पांढरा आहे, तांबडा आहे, भुरी आहे. तर या वेगवेगळ्या कलरच्या माती, या वेगवेगळ्या आपल्याला रिजनमध्ये आढळून येतात आणि या वेगवेगळ्या कलरच्या रंग-रूपानुसार सुद्धा जमिनीचं आरोग्य चांगली काळी कसदार जमीन जर असेल, तर आपण म्हणतो ही चांगली भारी जमीन आहे. मध्यम पांढरट जर असेल, तर ही हलकी जमीन आहे. आपण आपल्या डोळ्याच्या सहाय्याने किंवा आपल्या ओव्हरऑल ऑब्झर्वेशननुसार ठरवत असतो. जमिनीचे तापमान हे आपण शेतामध्ये चेक करू शकतो. त्याला सॉइल थर्मामीटरचा आपण वापर करू शकतो. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे. जमिनीचं वॉटर टेन्शन काढायचं असेल, तर टेन्शिओमीटरच्या सहाय्याने काढू शकतो किंवा मॉइश्चर लेव्हल जर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पाणी धरण क्षमता जर काढायची असेल, तर त्याचा नमुना घेऊन आपण ऑब्झर्वेशननुसार ते पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही आपण आपण घरच्या घरी सुद्धा आपल्याला हे काढता येऊ शकतं. त्याचप्रमाणे आपण खत व्यवस्थापन करताना जो दुसरा मुद्दा येतो, की जमिनीचे रासायनिक गुणधर्म. जमिनीच्या रासायनिक गुणधर्माबद्दल जर विचारायचं जर म्हटलं, तर फिजिको-केमिकल गुणधर्म एक आहे आणि प्युअर रासायनिक गुणधर्म आहे. फिजिको-केमिकल म्हणजे भौतिक रासायनिक. म्हणजे याच्यामध्ये जमिनीचा सामू येतो. जमिनीची विद्युत वाहकता येते. म्हणजे सॉइल पीएच एंड सॉइल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आणि त्यानंतर जर केमिकलचा जर विचार जर केला, म्हणजे रासायनिक गुणधर्म, तर यामध्ये साधारणपणे आपल्याला जमिनीचा ऑर्गॅनिक कर्ब काढणं गरजेचं आहे. उपलब्ध नायट्रोजन, नत्र, स्फुरद आणि पालाश या तीनही अन्नद्रव्य म्हणजे ही मुख्य अन्नद्रव्य आहेत. या मुख्य अन्नद्रव्याचं प्रमाण निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे असणं किंवा काढता येणं किंवा काढून आपण त्याची माहिती घेणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यांचा जर विचार केला तर सल्फर आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे. या अन्नद्रव्यांचा पण आपण पृथक्करणासाठी वापर करत असतो. त्यानंतर जे जैविक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे की जे अल्प प्रमाणात आपल्या पिकांच्या वाढीसाठी लागत असतात. तर या अन्नद्रव्यामध्ये साधारणपणे झिंक येतं, फेरस येतं, नंतर बोरॉन येतं, निकेल येतं, मॉलिब्डेनम येतं, मॅग्नीज येतं, कॉपर म्हणजेच तांबे येतं. तर या आणि बोरॉन पण येतं. तर या अन्नद्रव्यांची आपण आपल्या मातीमध्ये असणारी प्रतवारी किंवा मातीमध्ये असणारं प्रमाण हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला मातीचा नमुना घेणं गरजेचं राहणार आहे. त्याचप्रमाणे जैविक जर विचार जर केला आपण जैविक गोष्टींचा सुद्धा आपल्या या जमिनीच्या आरोग्यावर फार मोठा परिणाम होत असतो शेतकरी बंधूंनो. त्यामध्ये जमिनीचं आरोग्य राखण्यासाठी जीव-जीवाणूंचं फार महत्त्व आहे. जीवशुद्ध जीवनम या उक्तीप्रमाणे जर जमिनीत जर जीव-जीवाणूंची संख्या जरी चांगल्या प्रकारे जर असेल, तर आपल्या जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन करताना किंवा रासायनिक खतांवरचा वापर करत असताना आपल्याला निश्चितच कुठेतरी एक चांगलं पर्याय आपल्याला मिळू शकतं. तेव्हा या भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्माचं पृथक्करण आपण करणं गरजेचं आहे. या या तीनही प्रकारचं पृथक्करण आपण करू शकतो. भौतिक गुणधर्माचं पृथक्करण करत असताना आपण सर्वसाधारणपणे आपल्या रूटीन आणि आपण घरच्या घरी करत असतो किंवा करता येऊ शकतं. फक्त रासायनिक पदार्थांचा किंवा रासायनिक अन्नद्रव्यांचं, अन्न घटकांचं प्रमाण करण्यासाठी आपल्याला प्रयोगशाळेकडे जाणं गरजेचं राहणार आहे. तरी त्या दृष्टीने आपण खत व्यवस्थापन करताना आपण नमुना हा प्रयोगशाळेकडे दिलेला आहे. बहुवार्षिक पिकांसाठी साधारणपणे आपण 1.5 फुटापर्यंत नमुना दिलेला आहे आणि तिमाही किंवा भाजीपाला पिकं असतील, टोमॅटो असेल, वांगा असेल
कारली असन, भेंडी असन, बटाटा असन. तर याच्यासाठी आपण एक 30 सेंटीमीटरच्या खोलीवरचा एक सामूहिक नमुना किंवा प्राथमिक नमुना आपण प्रयोगशाळेकडे दिलेला आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला खत व्यवस्थापन करायचंय. शेतकरी बंधूंनो, प्रयोगशाळेकडून येणारा जो रिपोर्ट आहे किंवा आपल्याला जे जमीन आरोग्य अभियान व्यवस्थापन या मोहिमेतून जो अन्नद्रव्य पृथक्करण करून आलेला रिपोर्ट आहे. तर याच्यासाठी आपण रासायनिक खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर आणि जैविक खतांचा वापर हा करतोय किंवा या आरोग्य पत्रिकेनुसार होणं गरजेचं राहणार आहे. तर आपल्याला प्रयोगशाळेकडून मातीचा नमुना तपासून आल्यानंतर आपल्याला हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना या आरोग्य पत्रिकेचा जर सखोल अभ्यास जर केला, तर आपल्याला खत व्यवस्थापन करताना आणि आपण ज्या परिस्थितीत खत व्यवस्थापन करतोय, त्याच्यामध्ये खूप तफावत जाणवते. म्हणजे शेकड्याचा जर प्रमाण जर घेतला, तर रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा आणि जैविक खतांचा जर वापर जर बघितला आपण, तर सेंद्रिय शेतीचा वापर किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर करत असताना, हा शेतकरी हा 5 ते 10% उडून टोला जर मारला, फळबागा असतील किंवा डाळिंब असेल, द्राक्षे असतील, ह्या पिकांसाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर हा शेतकरी 10 ते 15% करत असतो. त्याच्यापुढं शेतकरी करत नाहीये. तर ह्या सेंद्रिय पदार्थांचा वापर किंवा रासायनिक पदार्थांचा वापर आपण किती प्रमाणात करतोय? साधारणपणे जर विचार जर केला, तर निश्चितच हे प्रमाण 70, 80, 90% प्रमाण आपल्याला जाणवतंय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 70-80 हे कॉमन प्रमाण राहील. मराठवाड्याचा विचार जर केला, तर हे प्रमाण 60, 65, 70% पर्यंत आहे. किंवा इतर भागाचा जर विचार केला, तर 60-70च्या आत कुणीच नाहीये. म्हणजे रासायनिक खतांचा वापर हा आपण 60, 70, 80, 90% पर्यंत करताना दिसतोय. आणि जैविक खतांचा जर वापर जर बघितला, तर साधारणपणे बोटावर मोजण्याइतके म्हणजे 5 ते 2%, 2 ते 5% पर्यंत शेतकरी हा जैविक खतांचा वापर करताय. पण ह्या तीनही गोष्टींची सांगड जर घालायची असेल, तर आपल्याला ही जमीन आरोग्य पत्रिका काढून घेणं आणि त्यानुसार माती परीक्षण करून घेणं किंवा आरोग्य जमिनीचं किंवा पीक व्यवस्थापन करणं फार महत्वाचं राहणार आहे. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असताना खत व्यवस्थापन करणं सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. तर ते खत व्यवस्थापन करत असताना आपण प्रयोगशाळेकडून जी अन्नद्रव्य व्यवस्थापनाची पत्रिका येते, याच्यामध्ये आपल्याला जमिनीचा सामू दिलेला असतो, पी-एच दिलेला असतो, विद्युत वाहकता दिलेली असते, ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण दिलेलं असतं, नत्र, स्फुरद, पालाश, गंधकाचं प्रमाण दिलं असतं, कॅल्शियमचं प्रमाण दिलं असतं, मॅग्नेशियमचं, जस्ताचं, लोहाचं, तांब्याचं आणि मॅग्नीचं प्रमाण आपल्याला या आरोग्य पत्रिकेमधून मिळतंय. त्याचप्रमाणे बोरॉनचं प्रमाण देखील आपल्याला या आरोग्य पत्रिकेमधून मिळतंय. बरोबर? तर या आरोग्य पत्रिकेनुसार व्यवस्थापन करताना आपल्याला येणाऱ्या अडचणी आहे, की आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीनंच खत व्यवस्थापन करतोय किंवा खत व्यवस्थापन करत असताना आपण आपला जो खत विक्रेता आहे, त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या निविष्ठांद्वारे खत व्यवस्थापन करत असतो. ज्यावेळेस आपल्याला या आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन जर करायचं आहे, तर निश्चितच आरोग्य पत्रिकेमध्ये दिलेल्या व्यवस्थापनाचा उपयोग होणं गरजेचं आहे. किंवा आपण या व्यवस्थापनाचा अभ्यास करून मग वापर करा समजा. तर या पदार्थामध्ये साधारणपणे 30% पर्यंत सेंद्रिय पदार्थ वापरण्याचं सांगितलेलं आहे. आता आपण म्हणाल तर सेंद्रिय पदार्थ जगामध्ये खूप सेंद्रिय शेतीचं टोह मारलाय किंवा पोह मारल्यासारखं वाटतंय. तर या शेतकरी बंधूंनो, सेंद्रिय शेती करताना किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर हा आपण जमीन आरोग्य व्यवस्थापन योजनेअंतर्गत जर करायचा असेल, तर तो 30% प्रमाणे करणं गरजेचं आहे. आता या 30% मध्ये सेंद्रिय खतं म्हणजे काय येतंय बघ, हे पण महत्व आहे. सेंद्रिय शेतीमध्ये पहिला आणि आपल्याला घरच्या घरी जवळच्या जवळ जे आपल्याला उत्पादन मिळतंय, ते म्हणजे शेणखत भेटतंय. हे चांगल्या प्रकारचं कुजलेलं शेणखत जर आपण या जमिनीमध्ये जर वापरलं, तर निश्चितच आपल्याला फायदा होत आहे.
पण जर आपण रासायनिक खत किंवा सेंद्रिय खतांचा वापर करताना हे सेंद्रिय खत किंवा शेणखत जर चांगलं व्यवस्थित कुजलेलं जर नसेल, तर निश्चितच आपल्याला एक चांगल्या प्रकारचा तोटा होऊ शकतो. जे खतं आपण वापरणार आहे त्याचा अपव्यय होऊ शकतो. आपल्या पिकाची वाढ ही नुसती शाकीय वाढ पण होऊ शकते किंवा जे आपण खतं टाकणार आहे, रासायनिकचा वापर करायचा, हे कुजण्यासाठीच आपलं एनर्जी वाया जाणार आहे. तर यासाठी आपल्याला हे जे चांगलं कुजलेलं शेणखत वापरणं गरजेचं आहे. चांगलं कुजलेलं शेणखत जर वापरायचं असेल किंवा शेणखताचा जर खरंच आपल्याला वापर करायचा असेल, तर आपल्याला ज्यावेळेस शेणखत वापरायचं आहे, साधारणपणे ते आपल्याकडं 1 महिनाभर अगोदर असणं गरजेचं आहे. 1 महिन्यापेक्षा जर जास्त असेल, तर निश्चितच फायदा होणार आहे. पण कमीत कमी 1 महिना जर आपण आपल्याकडे जर ठेवलं आणि त्याच्यावर जर आपण कंपोस्टिंग कल्चर आहे, आपल्याकडे बाजारामध्ये उपलब्ध आहे किंवा कृषी विज्ञान केंद्राकडे पण उपलब्ध आहे. तर या डिकंपोस्टिंग कल्चरचा जर आपण तुम्ही वापर केला आणि या घेतलेल्या शेणखतावर आपण या डिकंपोस्टिंग कल्चरची ट्रीटमेंट जर केली, तर निश्चितच 1 महिन्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट शेणखत आपल्या पिकासाठी वापरण्यासाठी मिळणार आहे. आपल्या उकिड्यावर जर असेल तर ते काढून घ्या आणि 1 महिना त्याचा चांगला डेपो आपण घरच्या घरी लावू शकतो. जिथं आपल्याला हाताळणी व्यवस्थित करता येईल. तर त्या दृष्टीने आपण या शेणखतावर ट्रीटमेंट करून एक चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट शेणखत आपण आपल्या सेंद्रिय घटकामध्ये वापरू शकतो. त्याच्यानंतरचं दुसरं जे घरच्या घरी आपण तयार करू शकतो, असं जे सेंद्रिय खत आहे ते म्हणजे गांडूळ खत. गांडूळ खताला किंवा गांडूळाला आपण शेतकऱ्याचा मित्र म्हणतोय. हे सर्व ज्ञात आहे. कारण की जमीन भुसभुशीत करण्याचं जर कार्य आपण जर बघितलं, तर साधारणपणे हे गांडुळाची क्षमता आणि गांडुळाचं कार्य हे अहोरात्र चालू असतं. यामुळे आपण गांडूळ खताचा एक चांगला सेंद्रिय खत म्हणून पर्याय आपण निवडू शकता. त्याच्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे किंवा तिसरा घटक आहे, की आपल्याला बाजारामध्ये आपला निमुळी निमुळी पेंड म्हणतात किंवा पोल्ट्री खत आहे. कारखान्याचं प्रेसमड आहे, मळी आहे किंवा कत्तलखाना आहे, स्लॉटर हाऊस आहे. त्याच्यामधलं ब्लड मिल आहे, बोन मिल आहे. तर या सर्व फिश मिल एक आहे. तर या सर्व खतांचा आपण सेंद्रिय खत म्हणून वापर करत असतो किंवा करू शकतो. म्हणजे बघा, शेणखत आहे, गांडूळ खत आहे. गांडूळ खत, त्याच्यानंतर आपल्याला उपलब्ध होणारं पोल्ट्रीचं खत आहे. कारखान्याकडून भेटणारं प्रेसमड आहे, मळी आहे किंवा आपल्याला सिटी कंपोस्ट पण आता आपल्याला सेंद्रिय म्हणून वापरता येऊ शकते. त्यानंतर कत्तलखान्यातील खतं आहे, स्लॉटर हाऊसमधली जी खतं आहेत, ब्लड मिल आहे, बोन मिल आहे, हे एक चांगल्या प्रकारचं आपल्याला एक सेंद्रिय खत म्हणून पर्याय उपलब्ध आहे. त्याच्यानंतर मासळीचं खत सुद्धा आपण सेंद्रिय खत म्हणून वापरू शकतो. त्याच्यानंतर बाजारामध्ये उपलब्ध ज्या पेंड्या आहेत, बाजारामध्ये उपलब्ध पेंड्या आहेत, ज्याचा आपण सर्वात जास्त वापर करतो म्हणजे ती म्हणजे निंबोळी पेंड. त्याच्यानंतर सरकी पेंड आहे, शेंगदाणा पेंड आहे, करंज पेंड आहे. ह्या पेंडींचा वापर आपण शेतामध्ये करतोय किंवा जास्तीत जास्त वापर आपण हा साधारणपणे करंज पेंड असन, सरकी पेंड असन किंवा तंबाखू डस्ट असन किंवा निंबोळी पेंड आहे. या गोष्टींचा वापर करतो. शेंगदाणा पेंड, सरकी पेंड हा आपण वापरत नाही किंवा वापर कमी आहे. कारण की या बाकीच्या पेंडींच्या तुलनेत या पेंडींची किंमत फार आहे. त्या मानाने लवकरात लवकर उपलब्ध होणारं आपल्याकडे निंबोळी पेंड एक चांगलं खत आहे. सेंद्रिय खत म्हणून वापरू शकतो आपण. त्यानंतर आपल्याला मिळणारं सेंद्रिय खतामध्ये जर विचार जर केला आपण, तर हिरवळीचा खत हे एक चांगलं पर्याय आपल्याला मिळू शकतं. म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडतो किंवा वळवाचा पाऊस असेल आणि पाण्याची किंवा पाणी देण्याची जर आपल्याकडं सोय उपलब्ध असेल, तर आपण एखादा वळवाचा पाऊस पडल्यानंतर ताग आहे, रेंगच्या आहे, याचे आपण पेरणी किंवा लावणी करून आपण या ताग आणि देंच्याचं एक चांगल्या प्रकारचं हिरवळीचं खत वापरू शकतो. त्याच्यानंतर भातपट्ट्यामध्ये आढळून येणारं गिरीपुष्प एक आहे. त्याच्यानंतर शिवरी आहे, सुबाबूळ आहे. या गोष्टींचा आपण हिरवळीचं खत म्हणून चांगल्या प्रकारे उपयोग करून आणू शकतो. हे झालं सेंद्रिय पदार्थांचा वापर.
आता कॉम्बिनेशनमध्ये जर आपण जर या तिन्ही पदार्थांचा वापर जर केला, म्हणजे सेंद्रिय खतं, नंतर या पेंडी आणि या हिरवळीच्या खतांचा जर आपण वापर योग्य प्रकारे जर केला, तर निश्चितच सेंद्रिय खतांचं किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर हा आपण 30% पर्यंत नेऊ शकतो. त्या 30% पर्यंत जाण्यासाठी ही जी सेंद्रिय पदार्थ आहेत, तर ही निश्चितच आपल्याला घराजवळ भेटणार आहेत. तर या गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि या पदार्थांचा वापर करून आपण 30% टार्गेट आपलं कंप्लीट करू शकतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, की रासायनिक खतांचा वापर मी कितीही सांगितलं रासायनिक खतांचा वापर करू नका, करू नका किंवा कोणीही जरी सांगितलं रासायनिक खतांचा वापर कमी करा, टाळा, कमी करा किंवा करू नका. असं ऐकणारे शेतकरी खूप कमी जाणवतील. पण वापरणाऱ्यांची संख्या खूप वाढत चाललेली आहे किंवा प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. तर हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. कारण की जर आपल्याला जमिनीचं आरोग्य आणि पुढील पिढीचं जर आयुष्य आपल्याला कुठेतरी चांगलं सुखकर करायचं जर असेल, तर निश्चितच आपल्याला या रासायनिक खतांचा वापर हा किंवा रासायनिक गोष्टींचा वापर हा कुठेतरी थांबणं किंवा कुठेतरी रिस्ट्रिक्ट करणं गरजेचं राहणार आहे. कारण की आपली पुढील पिढी आत्ताच जर आपण विचार केला बंधू आणि भगिनींनो, तर साधारणपणे नाशिक फाट्यापासून तर संगमनेरपर्यंत जरी सर्व्हे घेतला, तरी मरणाऱ्यांचं वय साधारणपणे 55-60च्या दरम्यान आढळून येतंय. आणि आजकालचा जर विचार केला तर पेपरचा जर बघितला आपण, तर होणारे मृत्यू हे 45-55 वर्षापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. काय नाही चालता-चालता हार्ट अटॅक आला, सकाळी व्यायाम करून घरी गेला आणि हार्ट अटॅक आला. व्यायाम बी करतोय तरी काहीच फरक पडत नाहीये. सगळा आहार आणि आहार आणि आहार आपला हा आहार बदलणं फार महत्वाचं आहे शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो. तर यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. डायरेक्ट 90% वरून 50% यायचंय. म्हणजे असं आहे, की दररोजचा 2 वेळचा चहा आणि 2 वेळची 3 वेळची पुडी सोडून द्या आणि 1 वेळ या असं सांगण्यासारखं आहे. बरोबर आहे? हे जर सांगितलं तर किंवा अंमलबजावणी करायची म्हटलं, तर खूप अवघड जातंय. परंतु या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपल्याला हे करता येऊ शकतंय, बंधू आणि भगिनींनो. अजून पण आपला लॉकडाऊनचा काळ हा आपल्या 3ऱ्या स्टेजमध्ये वाढलेला आहे आणि हा चांगला काळ आपल्यासाठी एक चांगली संधी निर्माण करू शकतो. आपल्याला ज्या असणाऱ्या सवयी आहे, त्या निश्चितच या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कमी होऊ शकतात. म्हणजेच काय, की रासायनिक खतांचा जो तुम्हाला जो वापर करायचा आहे, तर त्याच्यासाठी काहीतरी पर्याय उपलब्ध असणं गरजेचं आहे, शेतकरी बंधूंनो. तर हा पर्याय काय असणार आहे, की आपण जे रासायनिक खतं फेकून देतो, जमिनीवर टाकून देतो आणि ते मातीआड होण्यासाठी आपण जो कालावधी देतोय किंवा आज खत टाकतोय, उद्या लाईट आली तर पाणी देणार आहे किंवा उदिगडे आले तर ते माती आड करणार आहे. तर ही गोष्ट आपण व्यवस्थापन करत असताना गरजेचं आहे, की खत देताना ते माती आड होणं गरजेचं आहे किंवा खत टाकल्यानंतर त्याला पाणी पण देणं गरजेचं आहे माती आड करून. तर ह्या गोष्टी होत नाहीये किंवा आपण उपलब्ध सोयी-सुविधेनुसार खत व्यवस्थापन करताना या गोष्टींची अडचण येते. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपण हे खत जमिनीवर फेकून देतो, पाण्याच्या प्रवाहामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये खत देत असताना पाण्याचा प्रवाह हा समान नाहीये. जमीन आपण समतल नाहीये. तर पाण्याच्या प्रवाहामुळे वरून टाकलेलं खत हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतं. पाणी देण्यामध्ये लागणारा वेळ आहे, बाष्पीभवन होऊ शकतं. म्हणजे खत देतोय तर त्याचा कुठेतरी अपव्यय होतोय. जमिनीवर फेकून देत असताना त्याचं बाष्पीभवन होतंय. जमीन मातीच्या सानिध्यात येत नाहीये. ते उडून जातंय एका ठिकाणाहून पसरताना व्यवस्थित पसरल्या जात नाही. तर यामध्ये आपल्याला जी इफिशियन्सी आहे, तर ती निश्चितच कुठेतरी डॅमेज होते किंवा कमी होते. साधारणपणे नत्राचा जर विचार केला, तर युरियाची गोणी आता 45 किलोची झालेली आहे. आधी 50 किलोची होती. म्हणजे 90 किलोची झाली आहे थोडक्यात. आणि 46% चा जर विचार केला, तर ते साधारणपणे त्याच्यामधून आपल्याला
4 किलो कमी होतील. म्हणजे 42% 42 किलोच आपल्याला या 100 किलोच्या म्हणजे 90 किलोमधून आपल्याला भेटणार आहे. 2 गुणी जर तुम्ही टाकल्या आणि अशाच फेकून जर दिल्या, तर निश्चितच त्याची इफिशियन्सी अजून कमी होणार आहे. 30% ने जर इफिशियन्सी कमी जर झाली, तर साधारणपणे त्या 42 मधून तर 10-15 आपल्याला कमी खत भेटतंय. तर हे खत वाया जातंय, अपव्यय होतोय. त्याचा दर तुम्हाला उपयोग नाही आणि आपल्या जमिनीला उपयोग नाही आणि पिकांना पण उपयोग होत नाही. मग क्षारांचं प्रमाण आपल्याला वाढत चाललंय. त्याचप्रमाणे जर आपण फॉस्फरसचा जरी विचार जरी केला, तर त्याचं पण इफिशियन्सी कमीच होते. तर हीच जर आपल्याला इफिशियन्सी जर वाढवायची असेल, तर याच्यासाठी आपल्याला हे खत व्यवस्थापन करताना जी खतं आपल्याला पाण्यामध्ये विरघळून देता येतील, म्हणजे काय? की फर्टिगेशन टेक्नॉलॉजीचा आपण वापर करू शकतो. या फर्टिलायझेशन टेक्नॉलॉजीमध्ये आपण साधारणपणे कशाचा वापर करणार आहोत? तर पहिला एक मुद्दा येतो, की ठिबक सिंचन. ठिबक सिंचनच्या सहाय्याने आपण खत घेतोय, पाण्यामध्ये विरघळतोय, वेंचुराच्या सहाय्याने देऊ शकतो किंवा आपल्याकडं एस-टी-पी पंप असेल, तर त्याच्या सहाय्याने आपण नोझल जोडून पाईपलाईनमध्ये किंवा ड्रिप सिस्टमला जोडून आपण ते पण देऊ शकतो. म्हणजे ड्रिप सिस्टममधून आपण रासायनिक खतं पाण्यामध्ये विरघळवून देऊ शकतो. त्यानंतर स्प्रिंकलरच्या सहाय्याने फवारणी किंवा तुषार सिंचनाच्या सहाय्याने देऊ शकतो. पाण्यामध्ये विरघळवून आपण आळवणी करू शकतो, ड्रेंचिंग करू शकतो किंवा एखादा शेतकरी म्हणतो, की माझ्याकडं स्प्रिंकलर नाहीये सर, माझ्याकडे ठिबकची सोय नाहीये. मी माझ्या पाटपाण्याने पाणी देतोय. तर ज्यावेळेस तुम्ही पाटपाण्याने पाणी देणार आहेत, ते जे रासायनिक खतं आहे ना, हे रासायनिक खतं तुम्ही बकेटमध्ये किंवा बॅरलमध्ये त्याला ज्याला तुटी आहेत, तर त्याच्यामध्ये विरघळून ज्यावेळेस तुम्ही मोटर चालू करणार आहे, त्या बाऱ्याच्या ठिकाणी जरी टिप पाणी जर रासायनिक खताचं जर सोडलं, तर ते निश्चितच सप्रमाणामध्ये, समपिकामध्ये किंवा समानतेनं आपल्याला डिस्ट्रिब्यूट करता येणार आहे. याचा अजून एक फायदा होतोय शेतकरी बांधवांनो, की ज्यावेळेस आपल्याला खत द्यायचंय, त्यावेळेस आपल्याला हे खत देता येणार आहेत. जितकं खत द्यायचंय, तितकं खत देता येणार आहेत. ज्यावेळेस द्यायचंय, त्यावेळेस देता येणार आहे. खताची इफिशियन्सी आपण ही 90% पर्यंत वाढवू शकतो आणि खताची इफिशियन्सी जर वाढली, तर निश्चितच आपला खतावरचा डोसा निश्चितच 50% ने कमी येणार आहे. म्हणजे जर आपण या फर्टिगेशन टेक्नॉलॉजीचा जर निश्चितच जर वापर केला आपण, तर निश्चितच आपलं हे जमिनीचं आरोग्य हे आपण 50% रासायनिक खतापर्यंत पोहोचू शकतो. तर या दृष्टीने आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यानंतर जे जैविक खतं आहेत, म्हणजे काय? बायो फर्टिलायझर्स. ही जैविक खतं आपल्याला आता बाजारपेठेमध्ये खूप प्रमाणात उपलब्ध भेटतात. पण त्याचा वापर हे ठराविक शेतकरी किंवा सधन शेतकरी साठी त्याचा उपयोग होतोय असं आपल्याला जाणवतंय. बाजरी करणारा शेतकरी आहे, गहू करणारा शेतकरी आहे, ॲझोटोबॅक्टर, पी-एच-बी किंवा हरभरा करणारा शेतकरी कधी रायझोबियम वापरला आहे? सर्व शेतकरी वापरणार आहे का? नाही. जी खतं आहेत किंवा जी बायो फर्टिलायझर्स आहे, फळबाग करणारे आहेत, भाजीपाला करणारे आहेत, पुरदविर करणारे जीवाणू असतील, पोटॅश उपलब्ध करून देणारे जीवाणू असतील किंवा नत्र स्थिरीकरण उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत. आता नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंचा जर विचार जर केला, तर याच्यामध्ये आपल्याला रायझोबियम आहे. रायझोबियम आहे. म्हणजे रायझोबियम काय करतंय, की आपल्या जमिनीमधलंच नत्र शोषून घेतंय आणि त्या गाठीवर आपल्याला साचवून देतंय. मुळाच्या गाठीवर आपल्याला हे नत्र साचलेलं भेटतंय. त्यामुळं काय होणार आहे, की रासायनिक खताचा जो डोस आहे तो निश्चितच 15 ते 25% ने कमी होत असतो. त्यानंतर रायझोबियम आहे, त्याच्यानंतर ॲसिटोबॅक्टर आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, ॲझोस्पिरिलम आहे, अझोला आहे किंवा ब्लू ग्रीन अल्गी आहे. ह्या गोष्टींचा आपण नायट्रोजन स्थिरीकरणासाठी किंवा उपलब्ध करून देण्यासाठी एक जैविक प्रकार म्हणून वापरतोय. त्याच्यानंतर जमिनीमध्ये असणारं स्फुरद उपलब्ध आहे. पण ते आपल्या पिकाला विरघळल्यानंतर उपलब्ध असते. तर ते उपलब्ध होण्यासाठी स्फुरद विरघळणारे जीवाणू आपल्याला पी-एच-बी म्हणतो म्हणजे काय फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणत असतो. तर या बॅक्टेरियांचा वापर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फळांची साईज होणं गरजेचं आहे. साखर उतरणं गरजेचं आहे आणि रंग, रूप येणं पण गरजेचं आहे आपल्या
फळांना, पिकांना. तर त्या दृष्टीने आपण हे खत व्यवस्थापन करताना या बायो फर्टिलायझर्स किंवा जैविक खतांचा वापर हा साधारणपणे 20% पर्यंत करणं गरजेचं आहे. आता 20% खत व्यवस्थापन करत असताना आपण या जैविक खतांचा वापर आपण जी प्रक्रियेसाठी करत असतो. त्याच्यानंतर ड्रेंजिंगसाठी म्हणजे जमिनीतून देण्यासाठी एक करतो. काही ठिकाणी असं पण आढळून आलेलं आहे, की फवारणीसाठी सुद्धा या बायो फर्टिलायझरचा उपयोग शेतकरी करताना दिसतायत. आता बीज प्रक्रियेसाठी करताना असताना बियाणांची उगवण क्षमता वाढवली जाते. बियाणांना जे उपलब्ध अन्नद्रव्य फास्ट पद्धतीने किंवा लवकरात लवकर मिळण्यासाठी सुद्धा या बायो फर्टिलायझरचा बीज प्रक्रियेदरम्यान उपयोग केला जाऊ शकतो. बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला हे पावडर फॉर्ममध्ये उपयोग करू शकतो किंवा लिक्विड फॉर्म जर असेल, तर लिक्विड फॉर्मचा सुद्धा आपण एक 25 एम-एल प्रति किलो बियाणाला आपण हे बीज प्रक्रियेसाठी वापरतोय. आणि जमिनीतून जर द्यायचं असेल, तर साधारणपणे पावडर फॉर्म जर असेल, तर 5 किलो प्रति किलो 5 किलो प्रति एकर प्रमाणे देतो आणि लिक्विड स्वरूपात जर ही आपल्याकडे जैविक किंवा बायो फर्टिलायझर्स उपलब्ध असतील किंवा आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्राकडे पण ही बायो फर्टिलायझर्स उपलब्ध आहे. हे शेतकऱ्यांनी वापरणं गरजेचं आहे. तर जमिनीतून देताना याचा वापर हा 2 लिटर प्रति एकर होणं गरजेचं असतं किंवा देणं गरजेचं आहे. यानं काय होणार आहे, की आपल्या जमिनीमध्ये जे जीव-जीवाणू आहेत, मगाशी सांगितल्याप्रमाणे "जीव जीवस्य जीवनम" या उक्तीप्रमाणे जर आपण विचार जर केला, तर निश्चितच आपल्या या जीव-जीवाणूंच्या संख्येमुळं आपण आपल्या जमिनीचं आरोग्य किंवा नत्र, स्फुरद, पालाश, झिंक, सोल्युबायझर्स किंवा सल्फर आहे उपलब्ध करून देत आहेत. तर या जीवाणूंची संख्या वाढणार आहे आणि रसायनाचा किंवा रासायनिक खतांचा वापर हा 25% ने कमी होणार आहे. अगोदर आपण 50% कमी केलं, हे 25% कमी केलं म्हणजे 75% पर्यंत आपण प्रोग्रेस करू शकतोय. या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनानुसार शेतकरी बंधूंनो. तर ह्या तीनही गोष्टींचं जर कॉम्बिनेशन जर ठेवलं ना, तर आपण आपल्या पिढीचं तर संरक्षण करूच, उत्पादन पण शाबूत ठेवू आणि उत्पादन शाबूत असल्यामुळं जमिनीचं आरोग्य पण आपल्याला व्यवस्थित मेंटेन करता येणार आहे. तर ह्या तीनही गोष्टींचा जर आपण निश्चितच जर वापर जर केला, तर आपण एक चांगल्या प्रकारची जमीन आरोग्य व्यवस्थापन करू शकू. तर ह्या पद्धतीनं आपल्याला जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन करायचंय. शेतकरी बंधूंनो, आपण हे आरोग्य व्यवस्थापन करताना आपण या जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार केलंय. बरोबर आहे? म्हणजे जमिनीचा नमुना घेतलाय, प्रातिनिधिक नमुना घेतलाय. नमुना व्यवस्थित आपण भाजीपाला पिकासाठी घेतलाय किंवा बहुवार्षिक पिकासाठी घेतलाय किंवा आपल्याला फळबाग करायची आहे, तर त्या दृष्टीने घेतलाय. तर या पिकांसाठी आपण निश्चितच खत व्यवस्थापन करत असताना आपण या एकात्मिक अन्नद्रव्याचा वापर करणं गरजेचं राहणार आहे. तर ह्या गोष्टींनी जर विचार जर केला, तर आपण या माती परीक्षणाचा एक आपला हा प्रातिनिधिक नमुना झाला आणि त्याचं आपण खत व्यवस्थापन या 30, 50 आणि 20% प्रमाणे जर केलं, तर जमिनीचं आरोग्य एक चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकतं किंवा एक चांगल्या प्रकारची जमिनीची आरोग्य व्यवस्थापन करणे आपण एक एक मोहीम चांगल्या प्रकारे राबवू शकतो आणि या मोहिमेमध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी होऊन जमिनीचं आरोग्य एक चांगल्या प्रकारे कसं ठेवता येईल, हे निश्चित करणं गरजेचं आहे. हा एक आपला आजचा पहिला मुद्दा होता आणि दुसरा आणि चांगला महत्त्वाचा मुद्दा होता, जे आपण पूर्वी पारंपरिक गोष्टीनुसार करत आलेलो आहोत आणि ज्या पद्धतीनं आपल्याला जमिनीचं आरोग्य एक निश्चित करता येऊ शकतं. एक चांगली ट्रिक किंवा एक चांगलं ऑब्झर्वेशन असणारा किंवा चांगली निरीक्षणं असणारा जो शेतकरी आहे, तर तो जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन एक चांगल्या प्रकारे निश्चितच करू शकतो.
कारण की सर्वच गोष्ट सरकार किंवा माती परीक्षण असन किंवा आरोग्य व्यवस्थापन असन किंवा शेतकरी सहभाग असन किंवा आपल्याला जर आपल्या जमिनीची प्रतवारी किंवा पीक उत्पादन जर व्यवस्थित राखायचं जर असेल, तर याला 5 ते 6 गोष्टी कारणीभूत असू शकत्या. बरोबर आहे? तर या दृष्टीने आपण प्रयत्न करणं गरजेचं राहणार आहे. तर या सामूहिकरित्या किंवा जैविक सुविधतेनुसार आपल्याला जर जमिनीचं आरोग्य बघायचं जर असेल, जमिनीचं आरोग्य म्हणजे काय, की जमिनीची सेंद्रिय कर्ब कॅपॅसिटी, जमिनीमध्ये असणाऱ्या जीव-जीवांची संख्या, जमिनीमध्ये असणारे उपलब्ध अन्नद्रव्य आणि जमिनीमध्ये असणाऱ्या जैविक प्रक्रिया, जमिनीमध्ये असणारे कीटक किंवा कृमी यांचं आपल्या पीक व्यवस्थापनामध्ये होणारं मदत. तर या गोष्टींचा वापर करत असताना आपल्याला काही ऑब्झर्वेशन घेणं गरजेचं आहे आणि या ऑब्झर्वेशनचा हा काळ महत्त्वाचा आहे शेतकरी बंधूंनो. उन्हाळा म्हटला, की आपण आपल्या जमिनीचं आरोग्य खरीपाच्या दृष्टीने कशाप्रकारे मेंटेन करू शकतो किंवा चांगल्या प्रकारे ठेवू शकतो, याविषयी आपल्याला निश्चितच या पुढील मिनिटात किंवा औषध आपण बोलणार आहोत. तर यामध्ये आपल्याला जमिनीची जैविक विविधता बघायची आहे. बरोबर आहे. तर जैविक विविधता म्हटलं, तर जीव-जीवाणू आलेत आणि जीव-जीवाणूंची संख्या आणि त्यांचा वावर आपल्या शेतामध्ये किती आहे, तर याच्यासाठी आपल्याला एक चांगले निरीक्षण करणं किंवा एक चांगला निरीक्षण असणारा शेतकरी जर असेल, तर तो निश्चितच आपल्या जमिनीचं आरोग्य हे व्यवस्थित ठेवू शकतो. तर याच्यासाठी 5 मुद्दे असतात. याच्यामधला पहिला मुद्दा जर बघितला, तर आवा आवाज येतोय का? तर पहिला मुद्दा जर आपण बघितला, तर पहिला मुद्दा आहे, की आपल्या जमिनीमध्ये असणारे गांडुळांची संख्या. बरोबर आहे? पहिला मुद्दा आहे, की आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या गांडुळांची संख्या. दुसरा मुद्दा आहे, की आपल्या जमिनीमध्ये असणारे गांडूळ सोडून इतर कृमी, कीटक यांची संख्या. तिसरा मुद्दा आहे, की ज्यावेळेस आपल्या शेताची नांगरटी चालू असते, त्यावेळेस आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस आपण ट्रॅक्टरने नांगरटी करतो शेतकरी बंधूंनो, तर या ट्रॅक्टरच्या नांगरामध्ये मागे जे फिरणारे आहेत, म्हणजे काय आहे, की जे पक्षी आहेत, ज्या पक्ष्यांची संख्या, ज्या पक्ष्यांच्या वेगवेगळा प्रकार म्हणजे प्रजाती आणि त्यांची संख्या यावरून आपण जमिनीचं आरोग्य ठरवणार आहोत. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे, की आपल्याला येणारे जैविक प्रक्रिया, जमिनीमध्ये होणाऱ्या जैविक प्रक्रिया, याच्यावर जमिनीचं आरोग्य महत्वाचं आहे. ते आपण घरच्या घरी चेक करू शकतो. आणि जो 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तर तो म्हणजे की जमिनीच्या वर आपण ज्यावेळेस सोईंग करतो किंवा एखाद्या पिकाची पेरणी करतो, त्यानंतर पिकाची येणारी उगवण क्षमता आणि वाढ यावर आपण जमिनीचं आरोग्य चांगलं आहे किंवा नाही निश्चित करणार आहोत. तर पहिला मुद्दा होता आपला, की आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या गांडुळांची संख्या. बरोबर? तर आपण केव्हा मोजायची ही गांडुळांची संख्या? ज्यावेळेस पहिला पाऊस पडून जातो खरीपामध्ये, जमिनीवर गवत आणि छोटी-छोटी वनस्पतींची सुरुवात होते. त्यावेळेस आपल्याला गांडुळांची बिळे दिसतात. गांडुळांची विष्ठा आपल्या जमिनीवर ठिकठिकाणी बारीक असे मातीचे कण असे ढिगासाठी किंवा वारुळासारखे झालेले आपल्याला दिसतात. त्यावेळेस असं समजायचंय, की निश्चितच आपल्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या आहे. ज्यावेळेस आपण आपल्याला गांडुळे आपल्या जमिनीमध्ये किती प्रमाणात आहे? बरोबर आहे. गांडुळे आपल्या जमिनीमध्ये किती प्रमाणात आहे?
याचं प्रमाण आपल्याला काढायचं असेल, त्यासाठी आपण एक फावडं घ्यायचं. या आपल्या जमिनीमध्ये साधारणपणे या फावड्याचा एक तास मारून घ्यायचा आहे, की आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या गांडुळांची संख्या आपल्याला मोजता आली पाहिजे. त्या फावड्याच्या एका फाळामध्ये जेवढी माती येणार आहेत, त्या मातीचा जर आपण निरीक्षण जर केलं, तर त्यामध्ये गांडूळ असणार आहे, गांडुळाची पिलं असणार आहे किंवा गांडुळाचं अंडी कुंज असणार आहेत. तर या मातीमध्ये साधारणपणे 5 ते 7 जर आपल्याला गांडूळं जर आढळली, 5 ते 7 किंवा त्यापेक्षा जर गांडुळे जर आढळली, तर आपण समजायचं की आपल्या जमिनीचे जैवविविधता किंवा आरोग्य चांगल्या प्रकारचं आहे. त्यानंतर ह्या गांडुळांची संख्या 3-4 जर असेल, तरी आपण मध्यम स्वरूपाचं समजायचं आहे. आणि ज्या ठिकाणी गांडुळांची संख्या ही 1 किंवा 1 पेक्षा कमी जर असेल, तर आपण समजायचं की आपल्या जमिनीच्या आरोग्यामध्ये काहीतरी बिघाड निर्माण झालेला आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण गांडुळांच्या संख्येवरून आपल्या जमिनीचं आरोग्य ठरवतोय. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा होता की जमिनीमध्ये असणारे कीटक आहे, कृमी आहेत. या वेगवेगळे वाळे असतात किंवा वेगवेगळे कीटक आहे. त्या कीटकांच्या संख्येवरून किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या जमिनीमध्ये जर आढळत असतील, तर ह्यांची संख्या जर 3 ते 4 प्रजातीचे आपल्याला जर कीटक जर आढळले, तर निश्चितच समजा की आपल्या जमिनीचं आरोग्य हे निश्चितच चांगल्या प्रकारे आपल्याला भेटणार आहे किंवा मिळणार आहे. आणि या कीटकांची संख्या निश्चितच कमी जर असेल, तर आपण समजायचं की आपण कुठेतरी आपल्या जमिनीचं आरोग्य खालवत आहे. त्याच्यानंतरचा जो तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता, की उन्हाळ्याचा हंगाम आहे शेतकरी बंधूंनो. तर आपण ज्यावेळेस नांगरटी करतोय, ज्यावेळेस नांगरटी करतो म्हणजे काय आपण आता मी लहान होतो म्हणजे साधारणपणे 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट. ज्यावेळेस वडील शेतामध्ये ट्रॅक्टरनी नांगर करायचे त्यावेळेस शेतामध्ये खूप बगळे यायचे, कावळे यायचे. त्या नांगरटी मागचे कीटक खाण्यासाठी आहेत. बरोबर आहे. मग ह्या बगळे त्यावेळेस आपल्या लहानपणी आम्हाला उत्सुकता असायची, की किती पक्षी येतायत, मोजायचे, लय पक्षी आलेत. आपण त्यावेळेस काउंट करायचो. पण आत्ताची परिस्थिती जर बघितली, तर किती कावळे येतायत, किती बगळे येतायत किंवा किती प्रकारचे पक्षी येतायत. हे जर आपल्याला जर काउंट करायचं असेल किंवा काउंट जर केलं, तर आपण आपल्या जमिनीचं आरोग्य निश्चितच ठरवू शकतो. म्हणजे काय येतात कावळे? त्या ठिकाणी कीडक आहेत, गांडूळ आहेत, वेगवेगळे कीटक आहेत. त्यांना भक्ष्य म्हणजे त्यांना अन्न भेटतंय म्हणून ते नांगरटी केल्यानंतर आपल्या शेतात येणार आहे. ज्या जमिनीचं आरोग्य चांगलं आहे, तर निश्चितच त्या जमिनीमध्ये नांगरटी करताना बैलाच्या जोडीमागं किंवा ट्रॅक्टर मागं एक 2 ते 4 प्रकारच्या प्रजातीचे पक्षी आपल्याला आढळतील. त्यांची संख्या साधारणपणे 15 ते 20 दरम्यान आपल्याला मिळू शकते ट्रॅक्टरच्या पाठीमागं. आणि हे जर प्रमाण अंकी असेल तर समजायचं का आपल्या जमिनीचं आरोग्य निश्चितच चांगलं आहे. तर त्याप्रमाणे जर आपल्या जमिनीमध्ये पक्ष्यांची संख्या कमी झाली, 3-4 पर्यंत जर असेल आणि 2 प्रजातीचे जर पक्षी असेल हां, तर आपण निश्चितच आपल्या जमिनीचं आरोग्य हे खालवलेलं आहे किंवा मध्यम स्वरूपाचं आहे म्हणू शकतो. आणि पक्षी जर येत नसतील, तर आपण समजायचं की आपल्या जमिनीचं आरोग्य हे धोक्याकडे किंवा एक धोक्याची घंटा वाजवत आहे शेतकरी बंधूंनो. आता ह्या 3 मुद्दे झालेत. यानंतरचा जो 14 मुद्दा होता, की जमिनीची जैविक प्रक्रिया. जमिनीची जैविक जर प्रक्रिया आपल्याला बघायची जर असेल, तर पाऊस पडल्यानंतर वनस्पतींची वाढ होते किंवा आपण पीक लावणी केल्यानंतर एक साधारणपणे 15 दिवसामध्ये आपल्याला लागवड झालेली दिसून येते. लागवड झाल्यानंतर जी रूट झोन आहे किंवा गवत वाढलेलं आहे किंवा इतर वनस्पतींची वाढ झाली आहे, त्या रूट झोनचा जर आपण काही निरीक्षण जर केलं, तर रेग्युलर जर निरीक्षण जर केलं, तर याच्यामध्ये आपल्याला काही पांढऱ्या धागेदार किंवा तपकिरी धागेदार अशी बुरशी वाढल्यासारखी दिसते. ह्या बुरशीचं प्रमाण जितकं जास्त असेल ना, धागेदार, तपकिरी असन, पांढरे असन किंवा हिरवट कलर असेल,
तर ह्या ज्या बुरश्या किंवा प्रक्रियेनुसार, जैविक घटकानुसार हे जे धागे तयार होतात, ह्या धाग्यांची संख्या जर चांगल्या प्रकारे जर असेल, म्हणजे बायोलॉजी जर पिकाची किंवा जमिनीची खालची बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी जर चांगल्या असतील, तर निश्चितच आपल्या जमिनीचं आरोग्य हे चांगल्या प्रकारे आहे. ज्या ठिकाणी अशा ॲक्टिव्हिटी दिसत नाही, जमीन नुसती कडक झालेली दिसते, अशा ॲक्टिव्हिटी नाही, तर निश्चितच आपल्या जमिनीचं आरोग्य हे खालवलेलं किंवा एक जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने एक प्रयत्न होणं निश्चितच गरजेचं राहणार आहे. त्याच्यानंतरचा जो 5वा महत्त्वाचा मुद्दा होता, की आपण जे पीक पेरतोय किंवा सोईंग करतोय, पिकाची लागवड करतोय किंवा पेरणी करतोय, फुकून देतोय. तर त्या पिकाच्या उगवण क्षमतेवर सुद्धा जमिनीचं आरोग्य निश्चितच आहे. ज्या जमिनीचं आरोग्य चांगलं आहे, तर त्या जमिनीच्या चांगल्या आरोग्यदायी जमिनीमध्ये एक पिकाची उगवण क्षमता ही एकसारखी आपल्याला दिसून येईल. पिकांची होणारी वाढ ही एकसारखी दिसून येईल आणि त्यानुसार आपण ठरवू शकतो, की आपल्या जमिनीचं आरोग्य हे निश्चितच एक चांगल्या प्रकारचं एक व्यवस्थित असं अन्नद्रव्य किंवा आरोग्य आहे आपण ठरवू शकतो. पण ज्यावेळेस पिकांची उगवण ही एक ठराविक ठिकाणी येते, चढ-उतार येतोय, पिकांची वाढ ही एकसारे किंवा एकसारखी होत नाहीये. तर त्या दृष्टीने आपण लक्ष देणं गरजेचं आहे. असं जर असेल, तर जमिनीचं आरोग्य निश्चितच आपल्याला खालावल्यासारखं जाणवतंय. बरं, तर आपण खत व्यवस्थापन करत असताना या 5 गोष्टींचा जर विचार जर केला, तर म्हणजेच आपण जमिनीच्या जैविक विविधतेनुसार खत व्यवस्थापन करणार आहोत. आता या 5 गोष्टींचं ऑब्झर्वेशन जर बघितलं आपण, या 5 गोष्टींचं जर ऑब्झर्वेशन आपण बघितलं, तर आपल्याला या गोष्टी आपल्याला या उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला करणं गरजेचं राहणार आहे शेतकरी बंधूंनो. पाऊस पडून गेल्यानंतर आणि उन्हामध्ये आपल्याला नांगरटी करतोय त्यावेळेस ऑब्झर्वेशन घ्या. पाऊस पडल्यानंतर आपल्याला गांडुळांची संख्या किती आहे, कीटकांची संख्या किती आहे, आपली जैविक क्रिया जमिनीची कशाप्रकारे चालते हे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला उगवण क्षमता बघणं गरजेचं आहे आणि यानुसार आपण आपल्याला व्यवस्थापन करणं महत्त्वाचं राहणार आहे. तर या 5ही पैकी जर 3 निरीक्षणापेक्षा जास्त चांगली जर नसेल, म्हणजे चांगली निरीक्षणे जर आपल्याला दिसत नसतील, तर आपण समजायचं की आपल्या जमिनीचं आरोग्य हे निश्चितच खालावलेलं आहे किंवा कमी दर्जाचं आहे. तर या खालावलेल्या जमिनीमध्ये आपण काय करू शकतो? तर शेतामध्ये जर केला, तर सेंद्रिय खतांचा वापर वाढवू शकतो. 2 वर्षातून एकदा आपण हिरवळीच्या खतांचा वापर करू शकतो. द्विदल कडधान्याची वापर आपण या शेतामध्ये केली, तर आपण निश्चितच एक चांगल्या प्रकारचं पीक फेरपालट सुद्धा करू शकतो. पिकांच्या अवशेषांचा वापर करून आपण आपल्या पिकाच्या अवशेषाचा वापर करून एक सेंद्रिय खत तयार करू शकतो. त्याच्यामध्ये ऊसाचं पाचट असन, केळीच्या पाचोळ्याचा इत्यादी पानांपासून आपण घरच्या घरी कंपोस्ट खत करून वापरू शकतो. तसंच पिकांची योग्य फेरट जर केली आपण, तर निश्चितच आपल्याला खत व्यवस्थापन करताना एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहेत. अशा पद्धतीने आपण जैविक विविधतेनुसार आपण खत व्यवस्थापन करणार आहोत. अ, आपल्या शेतकरी बंधूंच्या कमेनुसार चुनखडी जमीनमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे, हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. आता चुनखडीचं प्रमाण या प्रमाणानुसार आपण खत व्यवस्थापन करणार असतो. पण ज्यावेळेस आपल्याला फळबाग घ्यायचे शेतकरी बंधूंनो किंवा भाजीपाला पिकं घ्यायचे, फळ घ्यायचे, तर ह्या चुनखडीकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. चुनखडीकडं लक्ष देताना जर खडा असेल तर ठीक आहे. पण ज्यावेळेस आपल्याला फळबाग करायची आहे, तर त्या ठिकाणी चुनखडी हे पावडर फॉर्ममध्ये असणं एकदम घातक असणार आहे. कारण की या चुनखडीचा जर प्रमाण जास्त असेल, तर आपल्या पिकांची जी मूळची जी क्षमता आहे किंवा आपण व्हाईट रूट्स म्हणतो किंवा पांढरे मुळं
पांढरी मुळं असतात. या चुनखडीमध्ये जर चुनखडी जर पावडर असेल, त्या पावडरमध्ये जर वापर जर या मुळांचा जर झाला किंवा मुळं या चुनखडीच्या पाण्यात जर गेली, तर ते बर्निंग होतात किंवा स्कॉर्चिंग येते किंवा झाड जळायला सुरुवात होते आणि त्यासाठीच आपल्याला मग सांगितल्याप्रमाणे, की आपण प्रोफाईल घेणं गरजेचं आहे. चुनखडीचा वापर करत असताना आपण फळबागाचा जर विचार केला, तर तिथे निश्चितच प्रोफाईल घेणं गरजेचं आहे. त्याचं प्रमाण किती प्रमाणात आहे किंवा उपलब्ध किती आहेत, तर हे बघणं आपल्याला निश्चितच गरजेचं असणार आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांना खतांना एकूण शिफारस डोस व बाजार उपलब्ध पॅकिंग यात नेहमी गोंधळ होतो. उदाहरणार्थ 100 किलो नत्र डोस द्यायचा असेल, तेच शेतकरी 100 किलो युरिया टाकतात. यासाठी विविध मिश्रणातून डोस कसा मोजायचा याबद्दल मार्गदर्शन करावे. तर शेतकरी बंधूंनो, ढोबळे साहेबांचा हा प्रश्न आहे आणि हा निश्चितच एक सर्वांना येणारी अडचण आहे. बरोबर आहे. आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, की माती नुसार आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला जर 100 किलो नत्र घ्यायचं आहे. बरोबर आहे. तर 100 किलो नत्र जर घ्यायचं असेल, तर आपण सुरुवातीला सेंद्रिय पदार्थांचा वापर बघितलाय. सेंद्रिय पदार्थाची सेंद्रिय खतं होती. म्हणजे त्यामध्ये काय होतंय, शेणखत होतंय, गांडूळ खत होतंय, कोंबड होतं, पेंड होती, प्रेड होतं किंवा फिश मील होतं, बोन मील होतं किंवा निंबोळी पेंड आहे, सरकी पेंड आहे, तंबाखू डस किंवा हिरवळी खतांचा वापर आहे. हा आपण 30% घ्यायला सांगितलेला आहे. म्हणजे 100%तून 30%चा वापर आपण ह्या गोष्टीमधून करायचा आहे. आता शेणखतातून ती नरक येतंय, ते आपण कॅल्क्युलेशननुसार आपण काढू शकतो. मग त्याप्रमाणे आपल्याला शेणखत देणं गरजेचं असणार आहे. म्हणजे समजा शेणखतातून जर 5% नायट्रोजन येतंय, तर 100 किलो नत्र दिलं तर आपल्याला 5 किलो नायट्रोजन येणार आहे. म्हणजे 100 मध्ये 5 किलो नायट्रोजन आपण शेणखतातून देणार आहेत. निंबोळी पेंडमधून 100 किलो जर निंबोळी पेंड घेतली, तर त्याच्यातून 5 ते 10% नायट्रोजन येत असेल, तर तो 10 किलो होणार आहे. म्हणजे पहिले 5 आणि हे 10 15 किलो झाले. त्याच्यात आपण गांडूळ खत वापरतोय किंवा इतर पेंडी किंवा शेणखताचं अजून प्रमाण वाढवलं, तर निश्चितच हा 30 किलो आहे. त्याच्यानंतर जो रासायनिक आहे, तो युरियाच्या माध्यमातून देऊ शकतो. बरोबर आहे. युरियाच्या माध्यमातून आपण देऊ शकतो किंवा 10-20 19-19 किंवा इतर घटकांच्या मार्फत आपण देऊ शकतो. नायट्रेट फर्टिलायझर वेगवेगळे आहेत. तर आपण यांचं कॅल्क्युलेशन आपण देऊ शकतो. ना युरियाचा विचार जर केला तर 100% नायट्रोजन असणार आहे. एम-ओ-पीचा विचार जर केला तर टक्के आपल्याला पोटॅश भेटणार आहे. किंवा 1846 जर विचार केला तर 100 किलो 1846 जर घेतल्या तर 18 किलो भेटतोय. म्हणजे 100 किलो जर ज्यावेळेस आपण वापरणार आहे, त्यावेळेस फक्त 18 किलो नायट्रोजन भेटेल. म्हणजे बाकीचं काय असणार आहे, 43 फॉस्फरस असणार आहे आणि 18 नायट्रोजन आणि बाकीचं जे उरलेलं आहे, ते फिलर मटेरियल आहे. म्हणजे क्षार असणार आहे किंवा फिलर असणार आहे. त्याचा आपल्या पिकाला आणि त्याला काहीही उपयोग होत नाही. किंवा त्याच्यामध्ये जर सल्फर भेटत असेल, तर थोडंफार सल्फर भेटणार आहे. पण बाकीचा जो अपव्यय आहे किंवा रासायनिक खतामुळे जे फिलर्स वाढत चाललेले आहेत, तर ते प्रमाण कुठेतरी करणं कमी होणं गरजेचं आहे. तर या दृष्टीने आपण या 100 पैकी 50 आणि 30, 80, 20% बायो फर्टिलायझर जर वापरले आपण, म्हणजे बीज प्रक्रियेसाठी वापरू शकता तुम्ही. बीज प्रक्रिया करताना आपण ह्या जैविक खताचा वापर करू शकता. नंतर जमिनीमधून देताना आपण या जैविक खतांचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे जमिनीमधून देताना आपण एक एकरसाठी 5 किलो देऊ शकतो किंवा द्रवरूप असेल तर 5 लिटर आपण देऊ शकतो. या पद्धतीने आपण हा डोस निश्चित आपल्याला देणार आहे. आता हा डोस दिल्यानंतर आपल्याला जी 25 ते 30% बचत होणार आहे. म्हणजे 100 मध्ये जर 10-20% जर बचत केली, तर निश्चितच आपल्याला जो 100चा डोस आहे तो कॅल्क्युलेट होणार. म्हणजे काय 50 किलो 50 मधून येणारं नत्र युरियातून आणि बाकीचं शेणखतातून, निंबोळी पेंडीतून किंवा हिरवळ पाल्यातून. म्हणजे या पद्धतीनं आपण जर कॉम्बिनेशन जर बनवलं, तर निश्चितच आपल्याला हा डोस एक काढता येणार. युरियासाठी काढता येणार आहे, एम-ओ-पी काढता येणार, पोटॅशसाठी काढता येणार आहे किंवा फॉस्फरससाठी काढता येणार आहे. म्हणजे युरियासाठी तुम्ही रायझोबियम
तुम्ही घेऊ शकता, शेणखत घेऊ शकता. पोटॅशसाठी तुम्ही फॉस्फोलिवलाइज बॅक्टेरिया घेणार आहे, 1846 घेणार आहे, सुपर फॉस्फेट घेणार आहे, डबल सुपर फॉस्फेट घेणार आहे. किंवा फर्टिगेशन टेक्नॉलॉजीचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला इफिशियन्सी ही वाचते. रासायनिक डोस हा फर्टिगेशनच्या टेक्निकमुळे 80% म्हणजे 20% निश्चितच पण बचत होत असते. म्हणजे ह्या गोष्टींना जर आपण ताळमेळ जर घातला तर निश्चितच आपले चांगल्या प्रकारचं आरोग्य व्यवस्थापन करता येणार आहेत. तर पद्धतीनं आपण हे आपण करू शकतो. आलं लक्षात शेतकरी बंधूंनो? तर ह्या पद्धतीनं आपण निश्चितच आपल्या जमिनीचं आरोग्य हे व्यवस्थितरित्या ठेवू शकतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे टेक्निकचा जर वापर केला तर निश्चितच आला एक चांगल्या प्रकारे खत व्यवस्थापन करता येणार आहे आणि आपण निश्चितच जमिनीचं आरोग्य या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये एक चांगले निरीक्षण घेऊन खरीप चांगला कशा प्रकारे आपला जाईल या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. अधिकच्या माहितीसाठी आपण कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधू शकता. आज मला मी योगेश यादव, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, रोटरियन रोटरी क्लब ऑफ नारायणगाव हाय, डिस्ट्रिक्ट 3131 आणि DSPM ग्रुप पुणे यांच्या विद्यमाने हा जी व्याख्यान मिळालं, एक चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन यामधून निश्चितच आपल्याला भेटू शकतं. आत्ताच एक कमेंट मला दिसली राज पाटील यांची. सेंद्रिय 100% नायट्रोजन कसा करता येईल? तर मला वाटतं की ह्या मॅनेजमेंटने मला सेंद्रिय शेतीबद्दल बोलण्यासाठी अजून एकदा निश्चितच वेळ दिला तर बरं होईल. कारण की सेंद्रिय शेतीप्रमाणे कशा प्रकारे निविष्ठा करायच्या आहेत घरची याचं सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकतो. तर मला निश्चितच वेळ जास्त वाटतोय. तर निश्चितच आपण या सेंद्रिय निविष्ठांचा वापर आणि एक उपयुक्तता किंवा घरच्या घरी कशा करता येईल हे आपण पुढील व्याख्यानमालेत बघूयात. तर आज मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी ग्राममंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांतर्फे तसेच माझे सर्व सहकारी मित्र यांनी मला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. DSPM ग्रुप पुणे तसेच रोटरी नारायणगाव हायवे यांचे मी खूप आभार मानतो की यांच्या पुढाकारातून आणि यांच्या प्रोत्साहनामुळे मला हे व्याख्यान देता आलं. त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि निश्चितच ही आपल्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. वेळ अजूनही गेलेली नाहीये. तर शेतकरी बांधवांनो आणि सर्व स्तरातील माझ्या प्रियजनांनो, आपण घरातच राहा, सुरक्षित राहा आणि या तिसऱ्या लॉकडाऊनला निश्चितच आपण बाहेर पडणार नाही, अशी मी इच्छा व्यक्त करतो. मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.